नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या। नुकसानग्रस्त 42,000 शेतकऱ्यांना 69 कोटी रुपयांची मिळणार भरपाई। जिल्हा प्रशासनाकडे निधी प्राप्त। नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळीने झाले होते नुकसान। पीक कर्ज वितरणात पुणे जिल्ह्याचा विक्रम। डिसेंबरपर्यंत 5,763 कोटींचे पीक कर्ज वाटप। वर्षभरात हरभरा पहिल्यांदा 6,000 पार। शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीनला हमीभाव देखील मिळेना। शेतमाल तारण योजनेतून मिळाला शेतकऱ्यांना आधार। बाजार समित्यांचा उपक्रम। दर घसरल्याने सोयाबीनचे अधिक तारण। कांद्याच्या आढाव्यासाठी पुन्हा केंद्राचे पथक राज्य दौऱ्यावर। उद्यापासून शुक्रवारपर्यंत नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यामध्ये होणार पाहणी। जिल्ह्यातील 63,779 खातेदारांनी केली ई पीक पाहणी। ई पीक नोंदणी विसरली, सरकारी मदत विसरा। 11,000पर्यंत विकणारे सोयाबीन यंदा आले फक्त 4,000वर। उत्पन्न कमी आणि दरात वारंवार घसरण, शेतकरी मात्र हवालदिल। सोयाबीन हमीभाव राहणार 5,000पेक्षा कमी, तज्ज्ञांचा अंदाज। मध्य प्रदेशकडून 4,900 रुपये हमीभावाची शिफारस। पीक विमा प्रश्नी खासदार आक्रमक। प्रश्न न सुटल्यास कृषी आयुक्तालयात तोडफुटीचा दिला इशारा। भोकरदन राजूरचे CCI कापूस खरेदी केंद्र बंद। बळीराजा फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा। पांढऱ्या सोन्याला फक्त 6,500 रुपयांचा दर। केलेला खर्चही निघत नसल्याने केळगाव परिसरातील शेतकरी संकटात। साहेब पंचनामे झाले, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? अनुदानाची प्रतीक्षा। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान। पालेभाज्यांनाही कवडी मोल भाव। आम्ही शेती करावी तरी कशी राव? पूर्णा बाजारातील स्थिती। मेथी 1.5 रुपये जुडी तर वांगी 5 रुपये किलो। 1,40,000 कुटुंबियांना मिळणार साडी। अंत्योदय शिधापत्रिकांना लाभ। होळीपर्यंत होणार स्वस्त धान्य दुकानातून वितरण। शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।